सर्वांना नमस्कार. जय भीम. आज आपण एका वेगळ्या आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जी मागणी केली सगळे सोयऱ्यांना आमच्या कुणबी दाखले द्या किंवा ओबीसी दाखले द्या, आणि या मागणीवर सरकारमध्ये चर्चा चालू आहे आणि याच्यावर ओबीसींच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आमचे मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची सुद्धा भूमिका यामध्ये आलेली आहे आणि त्यांची भूमिका जी आलेली आहे की एससी एसटी यांना यातून वगळा, ही जी त्यांची भूमिका आहे ही अगदी संविधानिक भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेवर आमचे मित्र मंगेश ससाणे यांनी एक भूमिका घेतलेली आहे आणि याच्यावर महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. आणि म्हणून ह्या विषयावर एकंदरीत आरक्षणाची राष्ट्रीय भूमिका आहे त्याच्यावर चर्चा व्हावी म्हणून मी आपल्यासमोर बोलायला बसलेलो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मी जे बोलेत ते अंतिम नाही. माझ्या स्वतःचं जे मत आहे ते मी व्यक्त करणार आहे आणि याच्यामध्ये माझं काही चुकत असेल तर आपण त्याच्यावर मला मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. पण ह्या महत्त्वाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. बंधू आणि भगिनींनो, की आता जो वाद महाराष्ट्रात चालू आहे की सगळे सोयऱ्यांना सुद्धा हे दाखले द्यावेत अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे विषयाला आपण सुरू करताना हे जे सगळे सोयऱ्यांना सगळं दाखले द्या म्हणजे कुणबी दाखले द्या किंवा मराठांना ओबीसी मध्ये घ्या, ही मागणीच पहिल्यांदा चुकीची आहे, असंविधानिक आहे. आणि म्हणून मी या चर्चेची सुरुवात करताना मुळातला जो विषय आहे तो विषय घेऊनच करणार आहे, बोलणार आहे. मूळ विषय असा आहे की मराठा आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण मागणं ही मागणीच बेकायदेशीर आहे, असंविधानिक आहे आणि ही असंविधानिक मागणी आहे. त्याच्यावर आपण बोलतोय आणि त्याच्यावर सगळे सोयऱ्यांची मागणी होते. म्हणजे पहिली मागणी ही कायद्यात न बसणारी, अनेक ओबीसी मागासवर्गीय म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाने मराठ्यांना सामाजिक मागासलेले नाहीत असं म्हटलेलं आहे आणि त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व आहे, ती जात पुढारलेली आहे, त्यामुळे त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही किंवा आरक्षण घेण्याच्या लायकीचे ते नाहीत हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि मग त्यांना सगळे सोयऱ्यांना पाहिजे की आणखी कोणाला पाहिजे ही मागणी त्याचा कळस आहे, ती तर चुकीचीच मागणी आहे. तरी सुद्धा याच्यावर चर्चा करायला लागणं हे सगळे आरक्षण लाभधारक लोकांच्या चळवळीचं अपयश आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे हे सांगितल्यानंतर हे सगळे सोयऱ्यांना द्या किंवा आमच्या नात्यांना द्या, गोत्यांना द्या असं बोलणं हे पोरखेळ आहे. तरी सुद्धा हा सगळा वाद महाराष्ट्राला सहन करावा लागतोय, कारण सरकार हे मराठ्यांचं समर्थक आहे. म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी ही मुळात देशातलं आरक्षण संपवण्याची मागणी आहे. या देशात ज्या जमीनदार जाती आहेत, क्षत्रिय जाती आहेत, त्यामध्ये जाट, गुर्जर, पटेल यांनी आरक्षणाची मागणी केली. किंबहुना या देशातल्या ब्राह्मणांनी सुद्धा आम्ही आता आर्थिक दुर्बल झालो आहोत अशी मागणी केली आणि ईडब्ल्यूएस आरक्षण घेतलं. हे सगळं आरक्षणाचे विरोधक आहेत आणि या विरोधकांच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्याला सत्तेत असल्यामुळे मोठा पाठिंबा मिळतोय आणि यामध्ये सामाजिक न्यायाचा विषय मांडणारे तत्वचिंतक किंवा चळवळी आहेत त्या मागे पडत चालल्यात आणि म्हणून खोटं आहे त्या खोटाचा हा काळ आहे आणि हा काळ अत्यंत विदारक आहे, देशासाठी सामाजिक चळवळीसाठी हानिकारक असा काळ आहे. आणि म्हणून मराठा समाज म्हणजे काय ह्याचं विश्लेषण आपण केलं पाहिजे. मागच्या काळात 6 महिन्यापूर्वी आमच्याकडे नवी मुंबईतलं एक चॅनल होतं CWC. या चॅनलवर मी जरांगे पाटलांचं आंदोलन कसं असंविधानिक आहे, त्यांच्या मागण्या कशा चुकीच्या आहेत याच्या अनेक क्लिप छोट्या टाकल्या आणि कोणी टोपी घालूनच केल्या. त्याला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातून आला. मी जिथे जातो तिथे मला या माझ्या बोलण्यामुळे लोकांनी चांगली पसंती दिली. अर्थात लोकांच्या प्रतिक्रिया या संविधानाच्या बाजूने होत्या आणि मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे याला लोकांनी अगोदरच मान्यता दिलेली आहे.
ठीक आहे की जी प्रसिद्धी मोठ्या चॅनलवर असायला पाहिजे ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एबीपी माझा असेल किंवा टीव्ही 9 किंवा मोठे पत्रकार देत नाहीत. कारण मुळात हे असंविधानिक मराठा आरक्षण देण्याचा घाट ज्या लोकांनी घातलेला आहे ते मुद्दामून त्याला प्रसिद्धी देतात, त्याला पैसा पुरवला जातो आणि देशावर संविधान विरोधी एक तत्व लादलं जाते आणि याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. आणि म्हणून मराठा हे कोण आहेत, म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मराठा हे मागासलेले नाहीत. महाराष्ट्रात ब्राह्मण आहेत आणि महाराष्ट्रात क्षत्रिय आहेत. जरांगे पाटील सुद्धा स्वतःला क्षत्रिय म्हणतात. मागे एकदा ते आपल्या एक त्याचे नेते आहेत एका पक्षाचे, त्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आम्ही क्षत्रिय आहोत, ब्राह्मणांनी पूजा करावी आणि मराठ्यांनी रस्त्यावरची लढाई करावी अशा प्रकारचं एक स्टेटमेंट आलं होतं एका आमदाराचं. आणि त्या आमदाराचं स्टेटमेंट आल्यानंतर अनेक मराठ्यांच्या तोंडून आम्ही क्षत्रिय आहोत हा शब्द नेहमी येतो आणि मराठी हे क्षत्रियच आहेत. फक्त आता आरक्षण पाहिजे म्हणून ते स्वतःला कुणबी म्हणायला लागलेत आणि मागासवर्गीय म्हणाला. तर कुणबी ही खरी म्हणजे कोकणातली कुणबी जात आहे, ही मागासलेली आहे, शोषित आहे. मराठ्यांचं शोषण कोणी केलेलं नाही तर मराठ्यांनी या महाराष्ट्राचं शोषण केलेलं आहे. त्याच्यामुळे मराठ्यांची दहशत महाराष्ट्रात आहे हे प्रत्येक मागासवर्गीय माणसाला माहीत आहे. ही दहशत क्षत्रिय म्हणूनच आहे आणि मागच्या 70 वर्षात मराठा समाजाने, म्हणजे आता ते शाहू महाराजांचं नाव घेतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतील, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात राज्य करू शकले ते क्षत्रिय म्हणून नव्हे तर रयतेचे राजे म्हणून त्यांनी ते राज्य केलं. राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा या देशातल्या मागासवर्गीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, आरक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या भूमिका ह्या अत्यंत पुरोगामी आहेत आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्राच्या मान्यवरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचं नाव घेतलं जातं. परंतु स्वातंत्र्यानंतर पुढची 70 वर्ष हे मराठे क्षत्रियांसारखेच वागले, राज्यकर्ते म्हणून वागले. हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही आणि ते मागासवर्गीय व्हायला त्यांचं शोषण कुणी केलं नाही तर त्यांनी महाराष्ट्राचं शोषण केलं. डझन डझन मुख्यमंत्री, डझन डझन गृहमंत्री, डझन डझन महसूल मंत्री, 150 आमदार, सहकार चळवळ, शिक्षण क्षेत्र, बँकिंग, साहित्य, राजकारण असं कुठलं क्षेत्र नाही की ज्यामध्ये मराठ्यांना प्रतिनिधित्व नाही. आणि म्हणून आरक्षणाची व्याख्याच आहे की ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलं होतं त्यांना प्रतिनिधित्व देणं म्हणजेच आरक्षण आहे. आणि आरक्षणाचा हा नियम असेल तर मराठ्यांना, ब्राह्मणांना या देशामध्ये हजारो वर्षापासून आरक्षण पूर्णपणे भेटलेलं आहे, प्रतिनिधित्व भेटलेलं आहे आणि त्यांची आरक्षणाची मागणी ही संविधान विरोधी आहे. आणि म्हणून याच्या पलीकडे जाऊन ग्रामपंचायतला सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा, महाराष्ट्राची विधानसभा, विधान परिषद, पोलीस स्टेशन आणि पाणी पुरवठा असेल, बँकिंग असेल, असं कुठलं क्षेत्र नाही ते मराठ्यांची सत्ता असताना त्यांची एक दहशत आहे, त्यांचा एक राजकीय प्रभाव आहे. याची नोंद प्रथम महाराष्ट्राने घ्यावी ही माझी विनंती आहे. आणि ही जी दहशत असल्यामुळे ओबीसी, एससी, एसटी यांच्या भूमिका सातत्याने चुकत गेल्या. याच्यामध्ये देशामधलं जे वास्तव आहे, जे आता आपण पुस्तकात लिहितो किंवा आता जे राज्य मागासवर्गीय आयोग, नारायण राणे कमिटी वगैरे किंवा आता अलीकडचे मागासवर्गीय आयोग, मराठे हे मागासवर्गीय ते सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. परंतु त्यांची भाषा बघितली, मग ते नारायणराव राणे असतील किंवा काँग्रेसचे अनेक नेते पृथ्वीराज बाबा असतील, अशोकराव चव्हाण असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील, यांची भाषा ही दादागिरीचीच राहिलेली आहे, दहशतीची राहिलेली आहे. आम्ही हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला तर हिंदुत्ववाद्यांना राग येतो, पण ते मुस्लिम दहशतवाद शब्द वापरतात. पण मराठ्यांची दहशत सुद्धा महाराष्ट्रात आहे हे आम्हाला विचारा. मी ज्या उरणमधून बोलतोय त्या उरणमध्ये लोकनेते दिवा पाटील यांनी आमच्या जमिनी वाचवण्यासाठी सिडको विरुद्ध मोठं आंदोलन केलं, संघर्ष केला. एक शेतकऱ्यांचं आंदोलन इथे उरणला जासईला करत होता. दिवा पाटील हे त्यांचं नाव. महाराष्ट्राचे ते विरोधी पक्ष नेते होते. 2 वेळा खासदार आणि 4 वेळा आमदार असलेल्या या नेतृत्वावर गोळ्या घालण्याचं, बंदुकीच्या गोळ्या घालण्याचं काम वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि यामध्येच 2 शेतकऱ्यांमधला फरक मी महाराष्ट्राला सांगितला की कोकणातला कुणबी असेल, कोकणातला आगरी असेल, हा मराठ्यांकडून शोषित झालेला किंवा बंदुकीच्या गोळीने पोलिसी बलाने ठार केलेला शेतकरी आहे, त्याचं शोषण झालेलं आहे. हा फरक 2 शेतकऱ्यांमध्ये आहे. आणि म्हणून
ग्रामीण भागात म्हणजे कोकणात तर दहशत आम्ही अनुभवलेली आहे. मी सत्य आणि अनुभवावर बोलतोय आणि आता सुद्धा मी अनुभवतोय. परवा सोनारपाडा डोंबिवली ते मला सुद्धा एका तहसीलदारांनी अरेस्ट केलं. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आमच्या ठाण्यातल्या जमिनी पोलिसांच्या ताकदीच्या जोरावर लंपास करतायत, लुटत आहेत, त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला सुद्धा पोलिसांनी कैद केलं होता. आता अलीकडचा 15 दिवसापूर्वीचा माझा अनुभव आहे. जर या मुंबईसारख्या मंत्रालयाच्या जवळच्या भागात आधुनिक शहरामध्ये ही जर दहशत मराठ्यांची असेल तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ही दहशत किती असेल. आणि याच्यामुळेच ओबीसी एससी एसटी यांच्या भूमिका सतत चुकत गेल्या, बदलत गेल्या असं म्हणत नाही मी, चुकत गेल्या. आणि म्हणून ओबीसी आरक्षणाबाबत मंडळ आल्यानंतर जे बदल झाले ते आपण त्याची दखल घेतली पाहिजे की मंडल आयोगाने केवळ शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण सांगितलं नाही तर जमिनींचं समान वाटप करा, उद्योगाचे भूखंड समान पद्धतीने द्या आणि पंचायत समिती म्हणजे पंचायत राजमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना एससी एसटीना राजकीय आरक्षण द्या असं जेव्हा सांगितलं आणि स्थानिक ग्रामीण भागातलं राजकारण आमच्या हातातून जाते हे जेव्हा क्षत्रिय मराठ्यांना समजलं तेव्हा सत्तेशिवाय जसा पाण्याशिवाय मासा तळमळतो या पद्धतीची अवस्था मराठ्यांची झाली. आणि त्यांनी सुरुवातीला मंडल आयोगाला विरोध केला. तो विरोध राष्ट्रीय स्वरूपाचा होता. महाराष्ट्रात मराठ्यांनी पण केला आणि उर्वरित देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी संघटितपणे हा विरोध केलेला आहे. गुजरातमधून सुद्धा याला मोठा विरोध झालेला आहे. कारण यामध्ये सत्तेत जर ओबीसी आले तर आमचं काय. कारण का सत्तेचा मार्ग ही सगळ्या सामाजिक राजकीय जीवनाची धार्मिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे सत्ता बदलाने आपण देशामध्ये सर्व काही बदल घडवू शकतो हे वास्तव आहे. आणि हे शिवाजी महाराजांनी पण दाखवून दिलं की त्यांनी पाटील आणि कुलकर्णी यांची जी दहशत आहे महाराष्ट्रातली ती बदलण्याचा प्रयत्न केला आणि रयतेचं स्वराज्य आपल्याकडे निर्माण केलं. आणि म्हणून ओबीसी आरक्षणाबाबत मंडल आयोगामध्ये कोकणातील ओबीसींचं नेतृत्व निर्णायक होतं. मी आज सांगेन की आज ओबीसींचं नेतृत्व आरक्षणाच्या बाबतीत भित्रेपणाची भूमिका घेत आलेलं आहे आणि याची जाणीव मला आहे. आणि म्हणून ओबीसींचं नेतृत्वाचा जो इतिहास आहे कोकणामध्ये आगरी कोळ्यांनी ही निर्णायक लढाई केली. मराठ्यांसारख्या दहशतवादी आणि शोषक सरंजामी लोकांबरोबर सामाजिक समतेची लढाई चालवणं ही खायची गोष्ट नाही. त्याच्यामध्ये माणसाच्या मनात सामाजिक न्यायाची भूमिका असली पाहिजे आणि ही सामाजिक न्यायाची भूमिका थेट हिंदू धर्मातल्या मनुस्मृती या धर्मातल्या विषमतेविरुद्ध असावी लागते. ज्यांची ही मनोभूमिका तयार आहे असेच लोक यामध्ये लढू शकतात. आणि मध्ये आगरी समाज प्राधान्याने पुढे होता. या ओबीसी चळवळीतले आमचे मित्र कमळाकर दरोडे यांनी हा जो इतिहास आहे हा इतिहास मला सांगितला. कारण मी 2005 नंतर आंबेडकरी चळवळीत आलो. मला आरक्षणातला कळत नव्हता किंवा ओबीसी शब्द कळत नव्हता. ही सगळी देणगी आंबेडकरी भावांची आहे. आणि म्हणून मराठ्यांच्या विरुद्ध लढायला आज निर्णायक क्षणी ओबीसी तयार नाहीत. आणि यामध्ये मला अभिमान आहे की कोकणातील ओबीसींचं नेतृत्व पूर्वी निर्णायक होतं. त्यामध्ये ॲडव्होकेट जनार्दन पाटील, जगन्नाथ कोठेकर, ग.ल. पाटील, गणेश पाटील आणि लोकनेते दिबा पाटील हे प्रमुख होते. आणि ह्या लोकांनी मराठ्यांच्या दहशतीविरुद्ध कोकणामध्ये मंडल आयोगाच्या काळात मोठा लढा दिला आणि आगरी समाज हा मराठ्यांविरुद्ध एकवटला होता. आता इथे दोन जातीमध्ये भांडण लावण्याचा विषय नाही. काही लोक म्हणतात, आता फडणवीस सुद्धा म्हणतात की मराठा आणि ओबीसी वाद आहे. मराठा ओबीसी वाद म्हणजे काय आहे तर शोषित लोकांनी शोषकांच्या विरुद्ध लढणं हा जागतिक मान्यता असलेला वाद आहे. म्हणजे जसे विदेशामध्ये वर्णभेद होता, काळा गोरा वाद होता आणि जगामध्ये कामगार आणि भांडवलदार वाद होता. भांडवलदारांनी जर कामगारांचं शोषण केलं तर शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार जगाने मान्य केलेला आहे कामगारांचा. याच पद्धतीने केवळ वर्णावरून आम्ही गोरे आहोत म्हणून काळ्यांचं शोषण करणार याविरुद्ध सुद्धा जागतिक मान्यता या शोषणाविरुद्ध लढण्याला मिळालेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एससी एसटी म्हणजे अतिशूद्र आणि शूद्र आणि स्त्रिया यांच्या शोषणाविरुद्ध जो आवाज उठवला त्याला जागतिक मान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून किंवा अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी असं भीती महाराष्ट्राला दाखवू नये की म्हणजे मराठा ओबीसी वादामुळे महाराष्ट्राची शांती बिघडते,
महाराष्ट्राची शांती बिघडते ती मराठ्यांच्या दहशतवादामुळे आणि ओबीसींचं आंदोलन हे सामाजिक न्यायाचं आहे, याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी ही माझी विनंती आहे. तर आगरी समाज हा मराठ्यांविरुद्ध एकवटला होता. हा समाज एकवटला याला कारण सुद्धा याची मांडणी इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. आणि म्हणून 1932 साली जो चरी शेतकरी संप अलिबागमध्ये झाला, त्या चरी शेतकरी संपाचं वैचारिक नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये, कुळ कायद्याच्या आंदोलनामध्ये ब्राह्मण मराठ्यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील हे एकत्र लढले होते. आणि म्हणून आगरी कोळ्यांची साथ, भंडाऱ्यांची साथ ही चरी शेतकरी संपामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर होती. आणि ह्यातूनच जे नेतृत्व पुढे तयार झालं त्यामध्ये लोकनेते दिबा पाटील, लोकनेते दत्ता पाटील यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते पद भूषवलं. यांचं सुद्धा नेतृत्व मराठ्यांच्या या राजकीय दहशतवादाच्या विरुद्ध होतं. वर्तमानात मंडळ आयोगाच्या आंदोलनामध्ये आंबेडकरी कार्यकर्ते नेतृत्वस्थानी होते. जे बाबासाहेब नेतृत्व करत होते तसेच आंबेडकरी कार्यकर्ते होते. मी अभिमानाने सांगेन की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्यात पुढे होते आणि ते ओबीसींचं सुद्धा नेतृत्व करत होते. त्याच्यामुळे आजच्या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेबांच्या स्टेटमेंटवर आमचे मित्र ससाणे यांनी जे स्टेटमेंट केले ते त्यामध्ये प्रेम आहे की बाळासाहेबांनी जी पूर्वीची भूमिका आहे बाबासाहेबांची तशीच घ्यावी आणि केवळ एससी एसटीला सगळे सोयऱ्यांमध्ये वगळू नये तर ओबीसीला पण वगळावा अशी मोठी भूमिका घ्यावी हे त्यांच्या हृदयातलं प्रेम आहे. परंतु तरुण माणूस असल्यामुळे त्यांनी त्या आक्रमक पद्धतीने मांडल्यामुळे महाराष्ट्रात कुणाचाही गैरसमज होऊ नये. आता प्रश्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर कोकणातले आगरी कोळी बाबासाहेबांच्या बरोबर होते. मंडळ लागायच्या वेळी दिबा पाटील हे बाळासाहेब आंबेडकरांचे मित्र म्हणून लढले. परंतु भाजपाने ते आंदोलन संपवण्यासाठी कमंडलचं आंदोलन इथे उपस्थित केलं आणि ओबीसी लोक हिंदुत्ववादी म्हणून, आम्ही हिंदू म्हणून भाजपच्या हिंदुत्वाकडे आकर्षित झाले. आणि हे आकर्षित होणं हे मंडल आयोगाचं आंदोलन संपवण्याला कारणीभूत होतं. आजच्या घडीला सुद्धा ओबीसींचा मुख्य प्रश्न हाच आहे की ओबीसी हे हिंदुत्ववादीच आहेत. आणि आमचे दोन दिग्गज नेते वर्तमान काळातले आदरणीय छगनरावजी भुजबळ आणि प्रकाशअण्णा शेंडगे हे आपल्याला दिसतात की छगनरावजी भुजबळ हे आज भाजपच्या गोटात आहेत आणि प्रकाशअण्णा शेंडगे हे हिंदुत्ववादी आहेत. दोघं सुद्धा हिंदुत्वाची चिकित्सा करू शकत नाहीत, त्या त्यांच्या मर्यादा आहेत. आणि म्हणून आम्ही हिंदुत्वाकडे असताना आम्ही आरक्षण मागू शकतो का हा आमचा मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नावर मी त्या मुळाकडे जाणार आहे. आणि म्हणून हिंदुत्वाकडे जेव्हा मंडल आयोगाच्या काळात लोक आकर्षित झाले, आजही आकर्षित झालेले आहेत. आणि याच काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर एक स्वतंत्र पक्ष वंचित बहुजन आघाडी चालवत आहेत, जो पक्ष संविधानिक भूमिकेच्या मध्ये आहे आणि या देशातल्या हिंदुत्वाच्या शोषणाविरुद्ध आहे. याची दखल सुद्धा ओबीसींनी घेतली पाहिजे. आणि म्हणून आरक्षण का आले हे ओबीसींनी पहिल्यांदा समजून घ्यावं. कारण मी जे बोलतोय ते ओबीसींना समजवण्याच्या भूमिकेत बोलतोय. आणि म्हणून ओबीसींना समजवण्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या कारणावरून दुसऱ्या चुकला म्हणून दुसऱ्यावर टीका करणं सोपं आहे. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनातलं अनेक प्रकारचं अपयश, आर्थिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, याला आपण दुसऱ्याला जबाबदार धरतो. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण दुसऱ्याला जबाबदार धरण्या अगोदर आपण त्याला जास्त जबाबदार असतो. आपल्या जीवनातले बदल आपण घडवू शकतो. हे भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी या देशामध्ये सिद्ध केलेली गोष्ट आहे. आणि म्हणून आरक्षण का आले तर वैदिक हिंदुत्ववादी मनुवादी धर्म ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या शोषणामुळे ओबीसी गुलाम झाले आणि शूद्र झाले. ही गोष्ट ओबीसीनी मान्य केली पाहिजे. आणि एससी एसटी हे अतिशूद्र म्हणून शोषित आहेतच, आपल्यापेक्षा जास्त शोषित आहेत. पण आम्ही आमचं शोषण जे केलेलं आहे ते हिंदू धर्माने केलेलं आहे, वैदिक धर्माने केलं आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी केले. आणि क्षत्रिय म्हणून मराठा राज्यकर्ते त्याला तेवढे जबाबदार आहेत. ब्राह्मणांनी जर मनुस्मृतीची घटना लिहिली असेल ती राबवण्याचं काम क्षत्रियांनी वैश्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आरक्षण आलंय हे मनुस्मृतीमुळे आले, हिंदू धर्मामुळे आले. त्याच धर्माचा गौरव करून तोच धर्म डोक्यावर घेऊन आम्ही वर बाळासाहेब आंबेडकरांवर टीका कशी करू शकतो हा प्रश्न सुद्धा ओबीसींना समजला पाहिजे. आणि म्हणून नुसते आरक्षण मागून चालणार नाही तर ओबीसींनी या मनुवादी धर्माची चिकित्सा सुद्धा केली पाहिजे. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान निर्मात्याची होती
आणि आरक्षणाचे जनक असलेल्या महान राष्ट्रीय नेत्याची होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ओबीसीना आज मान्य आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मान्य असेल तर त्यांनी इथे कबूल केलं पाहिजे, जे ओबीसी ऐकत असतील त्यांनी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताचं संविधान लिहिलं त्याच्या जोडीला पूरक असा समतावादी धर्म सुद्धा दिला. म्हणजे हिंदू धर्म हा विषमतावादी असेल तर तो संविधानाला पूरक नाही, तर संविधानाच्या विरोधी आहे, हे वास्तव आहे. 1956 साली बौद्ध बांधवांनी जाहीरपणे धर्मांतर केलं. त्यानंतर सातत्याने आंबेडकरी चळवळ बौद्ध बांधव रोजच धर्मचिकित्सा करत आलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये, बौद्ध बांधवांच्या जीवनामध्ये ही धर्मचिकित्सा रोजचा विषय आहे. ते रोजच्या प्रत्येक गोष्टीवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर या ज्या अंधश्रद्धा आहे त्यांची चिकित्सा करत असतात. हाथरसची घटना असेल ही अंधश्रद्धेतून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा सगळ्यात जास्त विश्लेषण हे आंबेडकरी भाऊच करत असतात. ओबीसी त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. एवढी माणसं मरून सुद्धा त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. आणि म्हणून ही जी धर्मचिकित्सा आहे ही ओबीसींनी पण केली तरच या देशामध्ये परिवर्तन होईल, हे ओबीसीने समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एससी जातींमध्ये आरक्षणाचा फायदा सगळ्यात जास्त कुणाला झाला असेल तर बौद्ध बांधवांना. आणि बौद्ध बांधवांनी जी आज प्रगती केलेली आहे ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या बरोबरीने त्यांचे IAS ऑफिसर, त्यांचे IPS ऑफिसर झालेले आहेत, तहसीलदार झालेले आहेत, तलाठी झालेले आहेत, शिक्षक झालेले आहेत, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ झालेले आहेत. त्यांच्यामध्ये केवळ आरक्षणाने ही प्रगती झालेली नाही. आरक्षणाचे जे लाभधारक आज ओबीसी आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षणाचं प्रचंड प्रमाण हे बौद्ध बांधवांमध्ये, आंबेडकरी बांधवांमध्ये आहे. याचं कारण त्यांनी हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा सोडून दिलेली आहे. आणि हिंदू धर्मातल्या कर्मकांड, पूजा याच्यावर खर्च करण्यापेक्षा त्यांनी पुस्तकांवर आणि आपल्याला पुस्तक आणि शिक्षणावर प्रचंड खर्च केल्यामुळे समाज प्रबोधनावर त्यांनी खूप मोठा भर दिलेला आहे. आणि म्हणून हा जो भर दिलेला आहे, हा भर दिल्यामुळे आपल्याला माहित आहे की त्यांच्यामध्ये फार मोठं प्रबोधन आणि परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून बांधवांनो, ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे की एसटी जातीमध्ये अनेक जातींना आरक्षण आहे, पण त्याच्यामध्ये बौद्ध बांधवांनी जी विशेष प्रगती केलेली आहे ती धर्मांतरामुळे झालेली आहे. कारण हिंदू धर्माची वैचारिक गुलामगिरी त्यांनी फेकून दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट सुद्धा प्राधान्याने समजून घेतली पाहिजे. आरक्षण म्हणजे केवळ प्रतिनिधित्व आहे. आरक्षण भेटल्यानंतर सगळ्या जातीमध्ये बदल होणार आहेत हा गैरसमज आज मराठा बांधवांमध्ये पसरवला गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही आत्महत्या करू, अशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्याकडे मराठा बांधव देताना दिसतात. मोठमोठे मराठा बांधवातले विचारवंत सुद्धा सांगतात की आमच्या मराठा बांधवांनी खूप मोठ्या आत्महत्या केल्यात. त्या आत्महत्या, कनेक्शन स्लो होते पुनीत. हॅलो, का होते? हा, मग ते वायफाय इकडे पोहोचत नाही का? कडी लावल्यावर बंद होते का? ठीक आहे. तर आरक्षण म्हणजे केवळ प्रतिनिधित्व आहे. मराठा बांधवांना ते प्रतिनिधित्व मिळालं असेल तर त्यांना प्रतिनिधित्व विषय नाही. ज्या ओबीसी, एससी, एसटींना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याचा विषय आहे. आणि म्हणून मराठ्यांना सर्वत्व प्रतिनिधी असताना आरक्षण मागणे ही मागणी असंविधानिक आहे. आणि म्हणून मराठा बांधवांनी ह्या गैरसमजातून बाहेर यावं. आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत, परंतु मी 2 नोकऱ्या माझ्या गेल्या, मला ओबीसी आरक्षणाचा तसा थेट फायदा काय झालेला नाही, हे वास्तव आहे. आणि तरी सुद्धा मराठ्यांनी याची मागणी केल्यानंतर मराठ्यांमधले सगळे प्रश्न सुटणार आहेत हा गैरसमज आहे. लाखातून एखाद्याला नोकरी लागते आणि ज्याला नोकरी लागते त्यांनी आपल्या समाज बांधवांना गायडन्स करावं, त्यांना नेतृत्व द्यावं अशी अपेक्षा आहे. आणि हा आदर्श, आरक्षणाचा आदर्श सुद्धा शिकलेल्या माणसांनी कसं वागावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मराठाच नाही तर ओबीसी बांधवांमध्ये जे शिकलेले आहेत, जे आमदार आहेत, जे पुढारलेले आहेत, ते स्वतः प्रस्थापित होऊन म्हणजे स्वतःच्या कुटुंबाकडे पैसा, गाड्या, फ्लॅट घेणं आणि स्वतःचं वैभव वाढवणं यामध्ये गुंतलेले असतील तर अशा लोकांमुळे समाजाला फायदा होणार नाही.
आणि म्हणून प्रतिनिधित्वाची जी भूमिका आहे ती प्रतिनिधित्व कसं असलं पाहिजे, नेतृत्व कसं असलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं. आमच्याकडे लोकनेते दिबा पाटील यांना आम्हाला शिकवलं की 4 वेळा आमदार 2 वेळा खासदार असलेला माणूस हा अत्यंत शेवटपर्यंत गरीबच राहिला. कारण स्वतः श्रीमंत होणं हे त्यांचं लक्ष नव्हतं, तर घराघरामध्ये माझ्यासारखी माणसं उभी करणं हे त्यांचं टार्गेट होतं. आणि म्हणूनच आमच्या नवी मुंबईमध्ये त्यांच्या आंदोलनामुळे प्रत्येक घरात करोडपती माणूस उभा राहिला, पुनर्वसनामुळे उभा राहिला. हे जे तत्वज्ञान आहे हे मराठा बांधवांनी समजून घ्यावं. आणि म्हणून या संस्थानिक मराठ्यांनी गरीब मराठ्यांना लुटलेल्या ही गोष्ट खरी आहे, पण ते जाती अंतर्गत शोषण आहे. त्याच्यावर जाती अंतर्गत प्रबोधन व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मागासवर्गीयांना लक्ष करणं ही असंविधानिक गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून ॲडव्होकेट ससाणे यांनी ओबीसींची खंत मांडली की बाळासाहेब आंबेडकरांच्या सगळे सोयऱ्यांच्या भूमिकेमुळे त्यांनी जी भूमिका मांडली की एससी एसटीला सगळे सोयऱ्यांमधून वगळावे, ही भूमिका मांडली. ही भूमिका त्यांनी ओबीसींना सुद्धा बरोबर घ्यायला पाहिजे. ते न घेतल्यामुळे ओबीसींवर अन्याय करण्याची सारखी भूमिका आहे, अशी त्यांची भूमिका आहे. अर्थातच सगळे सोयरेचा धोका हा एससी एसटीला आहेच, पण ओबीसींना पण आहे. याचं कारण असं आहे की मुळातच मराठे हे मागासलेले नाहीत. मराठ्यांची आंदोलनं 58 क्रांती मोर्चे आणि जरांगेंची आंदोलनं ही आरक्षण विरोधकांनी पोचलेली आंदोलनं आहेत. महाराष्ट्राच्या आरक्षण विरोधी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी त्यांना सपोर्ट केलेला आहे, सगळ्या प्रकारचा सपोर्ट त्यांचा आहे. आणि म्हणून हे समस्त मागासवर्गीयांविरोधात आलेलं संकट आहे, अशी माझं म्हणणं आहे. आणि म्हणून केवळ एससी एसटीला धोका नाही तर ओबीसींना पण धोका आहे. आणि या बाबतीत त्यांच्याबरोबर बाळासाहेबांवर असलेले कपिल पाटील यांची सुद्धा भूमिका चुकलेली आहे. कपिल पाटील हे लोक भारतीचे आमदार आहेत आणि त्यांची भूमिका ही मराठा आरक्षणाच्या समर्थनाची होती, ती चुकीची भूमिका होती. मुंबईच्या कोळीवाड्यांच्या बद्दल सुद्धा त्यांच्या भूमिका चुकीच्या होत्या. आणि म्हणून कपिल पाटील हे आमच्या मुंबईकडचे आहेत, बऱ्याच लोकांना ते माहीत नाही कोण आहेत ते, पण त्यांच्या भूमिका चुकीच्या आहेत. आणि म्हणून एससी एसटी यांना जसा सगळे सोयऱ्यांचा धोका आहे, याच पद्धतीने हा धोका आपल्याला माहित आहे की ओबीसींना पण आहे. मंगेश ससाणे यांनी अलीकडेच आंदोलन केल्यानंतर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे आणि ती त्यांच्या लक्षात आलेली गोष्ट ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच आजच्या चर्चेचा हा विषय आहे. आणि म्हणून सगळे सोयरे हा जी मागणी आहे, यांना दाखले द्या, कुणबी दाखले द्या, किंवा आम्हाला सगळ्याच मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या, ही मागणी जरांगे पाटील यांच्या अल्पबुद्धीची आहे. आणि त्यांना नेतृत्व मराठा समाजाने देणं हेच या आंदोलनाचं सगळ्यात मोठं अपयश आहे. केवळ दादागिरीच्या आणि डुक्कर मुसंडीच्या जोरावर हे आरक्षण त्यांना मिळणार नाही. आणि म्हणून सगळे सोयरे हा शब्द सुद्धा असंविधानिक आहे. मंगेश ससाणे यांनी हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला. मला अभिमान आहे की ओबीसीमधलं हे उच्च शिक्षित नेतृत्व म्हणजे प्राध्यापक हाके पाटील आणि ससाणे यांचं नेतृत्व निश्चितपणे महाराष्ट्राला नवी दिशा देताना दिसत आहे. आणि म्हणून ही जी सगळे सोयऱ्यांची भूमिका ही आरक्षण विरोधीच आहे. मराठा आरक्षणाची मागणी सुद्धा आरक्षण विरोधी आहे. आणि ती मागणी आता सराटे पाटील आणि जरांगे पाटील सांगायला लागलेत की आम्ही मंडल आयोगच रद्द करू, एवढी यांची भूमिका आहे. म्हणजे यांच्या मनामध्ये भारताच्या संविधानाबद्दल, एकूणच आरक्षणाबद्दल किती राग आहे आणि म्हणून हे क्षत्रियच आहे हे आपल्या वागण्यातून ते सिद्ध करतात. आणि म्हणून मराठा आरक्षण हेच असंविधानिक आहे. ओबीसींच्या कोणत्याच नेत्यांची भूमिका थेट मराठा आरक्षणाच्या विरोधात पूर्वी नव्हती. आणि हा जो दोष आहे तो ओबीसींमधला दोष आहे. आणि म्हणून ऐतिहासिक नेतृत्व आहे आमचं लोकनेते दिबा पाटलांचं, किंवा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊन ही भूमिका घेतली. कारण मराठ्यांचं आरक्षण हे असंविधानिक आहे, ती मागणी असंविधानिक आहे. आणि म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घेण्याची वृत्ती आताच्या ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा नाही. आणि म्हणून ते आपल्या बोलण्याची सुरुवात नेहमी करायची. आणि या बोलण्याचा चर्चा मी नेहमीच केलेली आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्या, असं जे बोलायचे आमचे मंत्री छगनराव भुजबळ आणि प्रकाश अण्णा शेंडगे, ही मराठा दहशतीला घाबरून केलेली मांडणी होती. खरं म्हणजे या महाराष्ट्रात आणि देशात जर संविधानिक भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली असती, त्यांची जबाबदारी होती की सामाजिक दृष्ट्या मराठा मागास नाही, अनेक आयोगाने सांगितलं, माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही. याच्यावर मोहर बसलेली असताना महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता आहे, 150 आमदार आहे, मंत्री आहेत, म्हणून त्यांना आरक्षण द्या,
या भूमिकेचं स्वागत जे ओबीसीनी केलं ते आज भोडचूक ठरलेली आहे. आणि म्हणून ओबीसी नेत्यांची भूमिका सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चुकलेली आहे. आणि म्हणून थेट मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात ओबीसी नाही, मग एससी एसटीने ती भूमिका का घ्यावी? कारण वास्तव जो व्यवहार आहे, पोलीस स्टेशनमध्ये PSI मराठा आहे, सरपंच मराठा आहे, जिल्हा परिषदेमध्ये तो सत्तेत आहे, आमदार म्हणून तो सत्तेत आहे, खासदार म्हणून सत्तेत आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा आहे, गृहमंत्री त्यांचा सख्खा भाऊ म्हणजे ब्राह्मण आहे, फडणवीस आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एससी एसटींकडे जमिनी नाही, स्वतःची घरं नाहीत आणि या प्रस्थापित मराठ्यांच्या अत्याचाराला अनेक वेळा एससी एसटी भाऊ बळी पडलेले आहेत. अशा स्थितीमध्ये ओबीसी थोडा सुदृढ आहे. ओबीसींच्या हक्काची भूमिका घेत नसतील तर ती भूमिका एससी एसटीने घ्यावी असं ओबीसी कसं म्हणू शकतात, हा माझा ओबीसीना प्रश्न आहे. आणि म्हणून या अगोदर बामसेफ या संघटनेच्या माध्यमातून वामन मेश्राम यांनी अशीच दुबळी भूमिका घेतली आणि ही भूमिका मराठ्यांच्या दहशतीला घाबरून होती. आणि म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन म्हणजे जसं ब्राह्मण वेगवेगळे मंत्र म्हणतात, गायत्री मंत्र वगैरे म्हणतात आणि मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा करतो असे प्रकारचं सांगतात. मग तुम्ही दगडाच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा करतात, मग मेलेली माणसं जिवंत कराल का? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मग सैनिक मरत असतील, हॉस्पिटलमध्ये माणसं मरत असतील तर प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या ब्राह्मणांची नेमणूक ते विशेष डॉक्टर म्हणून करावी, मेलेली माणसं जिवंत होतील. परंतु मंत्र इतके खोटे आहेत, याच पद्धतीने केवळ बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेब आंबेडकरांसारखं आपण वागू शकत नाही. तर बाबासाहेबांचे विचार आपल्या आचरणात असले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशाच्या विषमतेची चिकित्सा आपल्या देशात केलेली आहे त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आमचं शोषण करतात आणि म्हणून त्यांना आरक्षण नाही, शोषकांना आरक्षण नाही, शोषितांना आरक्षण आहे, ही राष्ट्रीय भूमिका बाबासाहेबांनी घेतली. पण वामन मेश्राम यांची व बामसेफची भूमिका पूर्णपणे चुकलेली आहे आणि मराठ्यांच्या दहशतीला घाबरून त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे लोकांनी म्हणजे ओबीसीनी खास करून बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांती प्रतिक्रांती हे पुस्तक वाचावं आणि बाबासाहेबांची भूमिका समजून घ्यावी. कुठल्याही दुसऱ्या नेत्यांकडून बाबासाहेबांच्या भूमिका समजून घेण्याची आवश्यकता नाही. बामसेफने जे काय पेरलं त्याचा त्रास ओबीसीना मोठ्या प्रमाणात झाला आणि आदरणीय दिवंगत प्राध्यापक हरी नरके यांनी मला या वामन मेश्रामांच्या प्रचाराचा धोका ओबीसीना आहे आणि म्हणून आपण सावध व्हा. ओबीसीमध्ये मराठा आरक्षणाची घुसखोरी होणार आहे हे 2014च्या अगोदर मला सांगितलं आणि त्यानंतर आम्ही कोकणात सभा लावल्या. त्या सभांचा त्रास मला सुद्धा झालेला आहे कारण बामसेफची भूमिका ही मराठ्यांच्या बाजूने होती आणि आम्ही त्या विरोधी भूमिका घेतली आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात याचिका सुद्धा टाकली होती. आज सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात आमची याचिका आहे. पण अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी फार मोठं धाडस लागतं, संकटांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून मनुस्मृतीच्या शोषणाच्या इतिहासाच्या ऐतिहासिक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्याचा विपर्यास हा बामसेफी संघटनांनी केला आणि 52% ओबीसीना धोक्यात टाकलं हे वास्तव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात पूर्वी ब्राह्मणेतर वाद होता आणि हा वाद अर्धवट होता आणि आता ब्राह्मण मराठेतर वाद सुरू झालाय याची सुद्धा चर्चा काही विद्वान करतायत. परंतु हा जो वाद आहे तो खऱ्या अर्थाने हा संघर्ष आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य विरुद्ध ओबीसी एससी एसटी हा देशातला वैचारिक वाद आहे. हे काय भांडण नाही, हे समतेचं भांडण आहे, शोषणाविरुद्धचं भांडण आहे आणि शोषणाविरुद्धचं भांडण जागतिक स्तरावर आज चालू आहे. आणि म्हणून हे ब्राह्मणेतर वाद खरा आहे. मराठ्यांना तुम्ही सोबत घ्या. काही बामसेफचे लोक सांगतात की मराठी आपले भाऊ आहेत, ते शूद्रच आहेत, असा प्रचार बामसेफच्या लोकांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि हा जो प्रचार आहे तो खोटा प्रचार आहे. आज महाराष्ट्राचे शोषणकर्ते हे मराठीच आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे किंवा फडणवीस मुंबईच्या जमिनी विकतात, अदानीला विकतात, लोढाला विकतात आणि पुन्हा एकदा कुळ कायद्याने प्राप्त झालेल्या जमिनी ओबीसींच्या आगरीकोळ्यांच्या हातून जात आहेत. या सगळ्या वादात वर्तमानात सुद्धा आपण समजू शकतो. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी मराठ्यांना घाबरलेल्या लोकांनी केवळ ओबीसींची एससी एसटीची फसवणूक केली नाही तर ही फसवणूक मराठा समाजाची सुद्धा झाली. आणि म्हणून मराठा समाजाची फसवणूक बामसेफ या संघटनेने केली आणि म्हणून त्या संघटनेमधून जे
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटना आल्या आणि त्यांनी जेव्हा आम्ही शूद्र आहोत आणि आम्हाला आता ओबीसी आरक्षणाची गरज आहे, आम्हाला कुणबी दाखले द्या, अशा प्रकारची मागणी केली आणि ती मागणी कोर्टाने नामंजूर केली किंवा मागासवर्गीय आयोगाने ती नाकारली, तेव्हा त्यांना वास्तव स्वरूप आलं की आम्ही मागासलेले नाही तर आम्ही पुढारलेले आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, मग आम्ही आरक्षण का मागावं हा प्रश्न आता प्रवीणदादा गायकवाड यांच्यासारख्या लोकांना कळायला लागल्यात आणि ते आम्ही आता उद्योगाची भरारी घेतली पाहिजे आणि आरक्षणाने मराठ्यांची प्रगती होणार नाही अशा प्रकारचे स्टेटमेंट देतात. पण कधी कधी पुन्हा त्यांना ते विषय येतात की आम्ही शूद्र आहोत. तुम्ही शूद्र असाल तर ब्राह्मणांच्या दृष्टीने, परंतु मराठा राज्यांनी सगळे राजे होते त्यांनी क्षत्रिय राज्याभिषेकच करून घेतलेले आहेत. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि राजर्षी शाहू महाराज असतील. आता क्षत्रिय म्हणून तुम्ही न्यायाचं राज्य करू शकता, रयतेचं राज्य करू शकता. क्षत्रिय म्हणजे ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांची लूटच केली पाहिजे असं काही नाही. परंतु भारतातला जो क्षत्रिय आहे हा मनुस्मृतीचा समर्थक राहिलेला आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीच्या सगळ्या क्षत्रिय राजांचा तिरस्कार केला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांना आपले आदर्श मानले, ते त्यांच्यातल्या चांगल्या गुणांमुळे. आणि म्हणून या चांगल्या गुणांची उपासना वर्तमान मराठा राज्यकर्त्यांनी केली तर हा देशात बदल घडू शकतो. परंतु आम्हाला लुटारूच व्हायचा आहे, आम्हाला क्षत्रियच व्हायचं आहे, आम्हाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या उच्चवर्णीयांच्या रांगेतच बसायचं आहे, एससी, एसटी, स्त्रिया, शूद्र यांना पायाखाली तुडवायचं आहे, अशी भूमिका असेल तर देशामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही आजचं वास्तव आहे. आणि म्हणून आज जो आटोकाट प्रयत्न महाराष्ट्रातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणजे अजित पवार, तुमचे हे एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेला आहे, तो जो प्रयोग आहे त्यामध्ये वास्तव हेच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही. परंतु ते मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. नो मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्रामध्ये आमचे एक विद्वान वकील, आपल्याला माहित आहे की हे जे आहेत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या मिसेस जयश्रीताई पाटील यांनी मांडला आणि त्यांनी तो धोका पत्करला. आज त्यांच्या घराच्या बाहेर 20 ते 22 पोलिसांना पहारा द्यावा लागतो. त्यांना जी भीती आहे या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचीच आहे. त्यांची जर ही अवस्था आहे तर आमच्यासारख्या मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकांना सुद्धा पोलीस सुरक्षा घ्यावी लागू शकते. परंतु या कोकणामध्ये आगरी कोळ्यांचा जो दरारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून आणि सम्राट अशोकापासून, ते इथले आगरी कोळी लढायला अतिशय तरबेज आहेत आणि त्यांची गावच्या गावं आहेत. इथे मराठा आक्रमक होऊ शकत नाही, त्यांची क्षत्रिय वृत्ती इथे येऊ शकत नाही, कारण आमची भूमिका शिवाजी महाराजांपासून सम्राट अशोकापासून न्यायाची आहे, समतेची आहे, स्त्रियांच्या बाबतीत मातृसत्ताक आहे, स्त्रियांना अधिकार देण्याची ही संस्कृती आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत खरी आग लावणारं जे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं नेतृत्व आहे ब्राह्मणांचं आहे. आजही मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी मांडणी आहे त्याच्या मांडणीमागे देवेंद्र फडणवीस आहेत हे सगळ्यांना माहित आहे आणि त्यांनी हा वाद उभा केलेला आहे आणि या वादातून राजकीय सत्ता मिळवण्याचा त्यांचा उद्देश आहे. परंतु या सत्तेमध्ये ओबीसींनी आपली भूमिका निर्णायक घेतली पाहिजे. आज हे मराठा आणि ओबीसी यांचा वाद लावून देवेंद्र फडणवीस बाजूला आहेत. खरं म्हणजे राज्यकर्ते म्हणून त्यांनी न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी संविधानिक भूमिका घेतली पाहिजे. सांगितलं पाहिजे की मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागास नसतील तर त्यांना आरक्षणाचा अधिकारच पोचत नाही. पण अशी भूमिका न घेता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, ही ब्राह्मणांची, फडणवीसांची भूमिका होती, वामन मेश्रामांची होती. मध्ये मध्ये बाळासाहेब आंबेडकर पण असेच बोलायचे. परंतु आता ह्यामध्ये बदल होताना दिसत आहे. आणि म्हणून ब्राह्मण या भांडणापासून दूर राहिले आणि कुणाचीही मागणी नसताना त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षण आर्थिक निकषावर घेतलं. आर्थिक निकषावर आरक्षण घेता येत नाही, संविधानात ते मान्य नाही. परंतु ओबीसी, एससी, एसटी यांच्यामध्ये या ईडब्ल्यूएस आरक्षणाविरोधात राष्ट्रीय स्तरावर लढण्याची क्षमता नाही. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण आलं, त्याचा फायदा मराठ्यांनी पण घेतलाय, ब्राह्मणांनी पण घेतलाय आणि ओबीसी, एससी, एसटी यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी किंवा त्यांना मिळणारा निधी आजपर्यंत मागासवर्गीयांकडे पोहोचत नाही. हे वास्तव आपला देश पाहतोय. स्त्रियांची सुद्धा तीच अवस्था आहे. आणि म्हणून जे आरक्षण संविधान विरोधी आहे ते मग सगळे सोयऱ्यांचं असेल मराठ्यांच्या बाबतीत किंवा कुणबी दाखल्यांचं असेल किंवा मराठ्यांचा असेल, याला विरोध केलाच पाहिजे. या विरोधाला फार मोठी ताकद पाहिजे. परंतु हा विरोध केवळ आरक्षणाला करून चालणार नाही, तर आरक्षण
ज्या कारणामुळे द्यावं लागलं त्या धर्माच्या विषमतेविरुद्ध हा लढा द्यावा लागेल. आणि म्हणून ओबीसी नेते हे हिंदू धर्माची, वैदिक धर्माची चिकित्सा करू शकत नाहीत, हे आजचं वास्तव आहे. आजचे जे ओबीसी नेते आहेत ते अगदी तुम्हाला प्रकाशाना शेडगेंचं मी मुद्दाम नाव घेतो किंवा यांचं आपल्या भुजबळांचं घेतो किंवा आता आपले हाके आहेत किंवा ससाणे आहेत, यांच्या समोर सुद्धा धर्मचिकित्सा जर ते करायला गेले तर बाजूला किती ओबीसी राहतील हा मोठा प्रश्न आहे. कारण धर्मचिकित्सा हे आरक्षणाच्या बाबतीतलं महत्वाचं वास्तव आहे. आणि म्हणून मी मागच्या काळामध्ये ही धर्मचिकित्सा तर केलीच, परंतु केवळ चिकित्सा करून वैचारिक भाषणं करून चालणार नाही, तर आपलं आचरण हे थेट आणि समाजाला दिशा देणार असलं पाहिजे. आणि म्हणून एससी एसटी आमचे खरे भाऊ आहेत आणि मग त्या भावांच्या सोबत आम्ही प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. मग ते सहभोजन असेल, एकत्र राहणं असेल, वस्ती करणं असेल, आर्थिक व्यवहार असतील, राजकीय व्यवहार असतील, हे आम्ही एससी एसटी सोबत केले पाहिजेत, हे मी खास करून आमच्या तरुण नेतृत्वाला सांगेन. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीमधून धनगर समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका लढवल्या. त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पडळकर आहेत, गोपीचंद पडळकर असतील किंवा आमचे दुसरे पडळकर असतील किंवा अनेक अण्णाराव पाटील असतील, यांनी बाळासाहेब आंबेडकरांबरोबर नेतृत्व स्वीकारून निवडणुका लढल्या. ही जी घटना होती 2019ची, ही देशाला चांगल्या परिवर्तनाकडे नेणारी होती. आणि म्हणून मी सुद्धा ओबीसीमधून, नागरी कोळ्यांमधून, वंचितमधून निवडणूक लढलो. त्यामध्ये निवडणूक जिंकणं हा विषय नाही, तर आम्ही देशाला एक संदेश दिला की ज्या लोकांनी आमच्यावर गुलामगिरी लादली, त्या ओबीसी एससी एसटी म्हणजे ओबीसी एससी एसटी यांच्यावर ज्यांनी गुलामगिरी लादली, त्यांचे जे शत्रू आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, यांच्या राजकीय पक्षात जाण्यापेक्षा आम्ही आमच्या पक्षामधून निवडणूक लढू. तो पक्ष बाळासाहेब आंबेडकरांचा होता. आणि आता ह्या वर्षी मला वंचितने तिकीट दिलं नाही म्हणून मी बीएसपी मधून लढलो, पण पक्ष हा बाबासाहेबांच्या विचारांचाच होता, आमच्या एससी एसटी भावांचा होता. याचं कारण असं आहे की राष्ट्रीय स्तरावर आमचं आचरण सुद्धा ओबीसीचं हे एससी एसटी या भावांना सोबत घेणार असलं पाहिजे. आणि जर आम्ही असं जर दाखवलं तर निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसींच्या बाबतीत भूमिका घेतील. आणि मला विश्वास आहे की ही भूमिका समोर येण्यासाठी आपण आपली मतं व्यक्त केली पाहिजेत. आणि म्हणून आरक्षणाच्या मुळाशी समतेच्या तत्वाचं एक तत्व आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की त्याला संविधानिक आधार आहे आणि हा संविधानिक आधार मनुस्मृतीच्या विरोधात आहे, हे मराठा समाजाचे नेते न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून ही गोष्ट सगळ्यात ओबीसी नेत्यांना माहिती पाहिजे की आम्ही आरक्षण मागतो म्हणजे काय, भीक मागत नाही, तर आम्ही या देशामध्ये समता असली पाहिजे, समतेचं तत्व मानतो. आणि म्हणून मराठ्यांना ते शोषक असल्यामुळे आरक्षण नाहीच, ही गोष्ट ठामपणे सगळ्या आंबेडकरवाद्यांनी, सगळ्या एससी एसटीने आणि ओबीसीने इथे मांडली पाहिजे. आणि म्हणून आरक्षण हा भारताचा खरा राष्ट्रवाद आहे. हिंदू राष्ट्रवाद हा राष्ट्रवाद नाही, तो मनुस्मृतीचा विचार आहे. आणि हा राष्ट्रवाद भारताचे आधुनिक राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्रवादाला जो विरोध आहे तो आपण केला पाहिजे. आणि हिंदू राष्ट्रवाद हा मनुस्मृती समर्थक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांनी मांडलेला आहे. आता ओबीसीना हे माहीत पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा संविधानिक राष्ट्रवाद आहे आणि गोळवलकर गुरुजी आणि डॉक्टर हेडगेवार यांचा राष्ट्रवाद मनुस्मृती समर्थनाचा आहे. आणि म्हणून छगन भुजबळ आज बीजेपीच्या कुशीत बसले असतील तर ते चुकीच्या पक्षात आहेत. आणि असे चुकीच्या पक्षात बसलेले ओबीसी आहेत, यांनी पहिल्यांदा आपला हा मार्ग बदलला पाहिजे. तो मार्ग बदलल्यानंतरच आपण आपल्या आरक्षणाचं समर्थन करू शकतो. हिंदुत्ववादी, मग ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, हे सगळे लोक, सरंजामी लोक आरक्षणाचे विरोधकच आहेत. आज विधानसभेत वेगळं चित्र दिसत असलं तरी सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनात सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत, सगळ्या आमदारांनी केलेल्या आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ही ओबीसीना समजली पाहिजे. आणि म्हणून आंबेडकरी नेतृत्वावर फार मोठी जबाबदारी आज आहे. आणि याचं कारण जेवढं आरक्षणाचं तत्व आंबेडकरीवादी लोकांना माहीत आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचा अभ्यास, चैत्यभूमीवर मोठी पुस्तक विक्री जी होती त्यामध्ये आंबेडकरी लोक, एससी एसटीचे लोक जास्त असतात, ओबीसी चैत्यभूमीवर जात नाहीत. किंवा 6 डिसेंबरला जर जमलं नाही तर इतर वेळी सुद्धा पुस्तकं असतात, परंतु ती पुस्तकं ओबीसी वाचत नाही, ते वास्तव आहेत. आणि त्यामुळे मंगेश ससाणे यांची अपेक्षा असणं हे नैसर्गिक आहे की बाळासाहेबांनी
बाबासाहेबांची राष्ट्रीय भूमिका घ्यावी आणि ही त्यांची भूमिका बरोबर आहे, परंतु साधन संपत्ती कमी असणारा, अत्यंत आर्थिक परिस्थितीने दुबळा, गावात एक दोन घरं असणारा जो आंबेडकरी किंवा एससी समूह आहे तो मराठ्यांच्या दहशतवादाला बळी पडतो, त्यांच्यावर अत्याचार होतात. त्यावेळी ओबीसी या एससी भावांच्या बाजूनी उभा राहतो का, हा महाराष्ट्रातला मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ओबीसींची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे. ती आमच्या एससी आणि मुस्लिम अल्पसंख्याकांच्या भावांच्या बरोबर असली पाहिजे. ही भूमिका जर ओबीसींची नीट नसेल तर आपण दुसऱ्यांना म्हणजे बाळासाहेबांना असा आग्रह धरू शकत नाही तुम्ही आमची पण बाजू मांडा. ओबीसींचे नेते असे बाजू मांडतात का? आणि म्हणून बाळासाहेबांनी मागे छगन भुजबळ यांना आवाहन केलं होतं की तुम्ही स्वतंत्र राजकीय पक्ष काढा आणि लढा, परंतु ते धाडस ओबीसींमध्ये दिसत नाही. आणि स्वतंत्र पक्ष काढता येत नसेल तर वंचित बहुजन आघाडी किंवा बीएसपी हे पर्याय आहेत, आंबेडकरी पक्ष हे पर्याय आहेत आणि ते पर्याय आपल्याकडे असले पाहिजेत. या निमित्ताने मी सांगतो की आता माझी आंदोलनं ठाणे रायगडमध्ये जोरात चालू आहेत, जमिनींची आंदोलनं चालू आहेत आणि या आंदोलनामध्ये जो धोका एससी एसटीला आहे तो धोका ओबीसी नेता म्हणून मला सुद्धा दिसायला लागलेला आहे. कारण अशा प्रकारचं आक्रमक आंदोलन करणाऱ्यांना या महाराष्ट्रातले ब्राह्मण, मराठे, वैश्य हे लक्ष करतात, हे वास्तव आहे. आणि म्हणून ओबीसी हाके आणि ससाणे यांनी जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक तटस्थ ओबीसी नेतृत्व उभं राहिलं आणि ससाणे आणि हाके यांच्या नेतृत्वामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन किती बोगस आहे, खोटं आहे याची चिरपाड झाली. म्हणजे सगळे सोयऱ्यांना दाखले मागणं हे चुकीचं आहे आणि मराठा आरक्षण मागणं हे पण चुकीचं आहे. हे जेव्हा स्पष्ट करून प्राध्यापक हाके आणि ससाणे यांनी सांगितलं तेव्हा मला माहित आहे की आंबेडकरी समूहामध्ये चैतन्य आलं. ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला होता, त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा दिला होता, तो पाठिंबा जरांगेंना दिलेला पाठिंबा हा प्राध्यापक हाके आणि ससाणे यांच्या उपोषणानंतर बदलला. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ओबीसी 52% ओबीसी या देशामध्ये जर धीराने दोन पाय रोवून आरक्षणाच्या लढाईसाठी उभे राहिले तर त्यांच्याबरोबर एससी एसटी भाऊ येतील, हे निसर्ग सत्य आहे. आणि म्हणून जीवाचा धोका कोणी पत्करायचा हा मोठा प्रश्न आहे. हा जीवाचा धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्करला होता. चौदार तळ्याच्या महाडच्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा हा मार सहन करावा लागला होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे प्राण त्यावेळी त्यांच्या सगळ्या समाजाने वाचवले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सरी संपामध्ये आम्ही आगरी कोळी लोक होते. कोकणातली बाबासाहेबांची सगळी आंदोलनं म्हणजे मनुस्मृती दहन असेल, तुमचं पाणी हक्काचं आंदोलन असेल, कुळ हक्काचं आंदोलन असेल, हे ओबीसी सोबत होते आणि म्हणून यशस्वी झाले. ओबीसीनी ही भूमिका आज बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी समूह एससी एसटी जाती यांच्या बाबतीत जर भावाची भूमिका घेतली तर या देशातल्या हिंदू दहशतवाद किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा दहशतवाद याला आपण खऱ्या अर्थाने तोंड देऊ शकतो. लोक आज या लोकांना दहशतवादी घोषित करत नसले तरी ते वास्तव आहे. माझ्यावर हा हल्ला झालेला आहे, माझ्या 2 नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यामुळे मला माहित आहे की ब्राह्मण मराठ्यांचा दहशतवाद शिक्षक, शाळा, नोकऱ्या, प्रशासन, उद्योग, निवडणुका याच्यामध्ये प्रचंड आहे आणि त्या दहशतवादाला तोंड द्यायचं असेल तेवढंच मजबूत ओबीसी नेतृत्व असलं पाहिजे. मला हे जे आमचे प्राध्यापक हाके आणि ससाणे यांची तयारी खूप चांगली वाटते. प्राध्यापक हाके तर चांगले कसलेले व्यायामपटू आहेत आणि मंगेश ससाणे सुद्धा आहेत. अशा प्रकारचे तरुण जर ओबीसीना नेतृत्वासाठी मिळाले तर निश्चितपणे मराठ्यांच्या या दहशतवादाला ते उत्तर देऊ शकतात. मी मृणाल ढोले पाटील यांचा सुद्धा आदराने उल्लेख करेन, त्यांची सुद्धा भूमिका अत्यंत महत्वाची होती. आमचे शंकरराव लिंगे जे उद्योजक आहेत त्यांच्या सुद्धा डोळ्यावर शाईफेक झाली होती. वयोवृद्ध नेतृत्व आहे, पण आज सुद्धा छगन भुजबळ साहेबांच्यावर प्रचंड मोठी टीका होते. त्यांना जरांगे पाटील ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका करतात, त्यांना धमक्या देतात, यावरून हे लक्षात येते की ओबीसींच्यावर जाहीरपणे एवढा टीका आणि त्यांचा निषेध होत असताना या देशातले समतावादी कुठे आहेत हा मोठा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून ओबीसींनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर स्पष्ट भूमिका मांडली तर एससी एसटी सोबत येतीलच. बाळासाहेब आंबेडकरांची मागची भूमिका आज बदललेली आहे आणि ती भूमिका ही ओबीसींबरोबर आलेली आहे. आता सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत, एकूणच मराठा आरक्षणाच्या बाबतीत या देशामध्ये राष्ट्रीय स्वरूपाचं आंदोलन झालं पाहिजे आणि ओबीसीने हिंदुत्व सोडून एससी एसटीना
सोबत राजकीय, सामाजिक, धार्मिक भूमिका घ्यावी. एकतर एससी एसटीच्या पक्षातून त्यांनी लढावं किंवा त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, तरच खऱ्या अर्थाने या देशातली ही जी आर्थिक, सामाजिक, राजकीय गुलामगिरी संपून आरक्षणाचा खरा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि म्हणून आताच्या घडीला ओबीसीच्या संघटना किंवा एससी एसटीच्या संघटना ठिकठिकाणी बंड करतात. गुरुचरण जागांमधली ओबीसीची, एससी एसटीची घरं असतील हे तोडण्याचे आदेश शासनाने काढले आहेत आणि त्यांची गावं आणि गावठाणं तोडतायत. आपल्याला माहिती आहे मुंबईची गावठाणं तोडण्याचं काम हे फडणवीस आणि हे जे आहेत एकनाथराव शिंदे यांचं सरकार करते. वरळीला अलीकडेच एका आमच्या महिलेला बेधुंद चालकाने ठार केलं, ही घटना तुम्हाला माहित असेल. तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये ओबीसीच्या जीवाची किंमत लावली जाते, हे फार भयानक आहे. कायदा धाबावर बसण्याचा प्रकार या देशातल्या उच्चवर्णीय केलेला आहे आणि याविषयी जर कोणी आंदोलन केलं तर यांना आम्ही दहशतीने मिटवू, याला राष्ट्रीय मान्यता महाराष्ट्र सुद्धा आता द्यायला तयार झालाय. आणि म्हणून त्यांनी हे नाव दिलेलं आहे की आता शहरामध्ये ओबीसी, एससी, एसटी जर आंदोलन करत असतील तर त्यांना शहरी नक्षलवाद असं नाव द्यायचं आणि ह्या शहरी नक्षलवादाला थांबवण्यासाठी सरकारने कायदा विधेयक आणलेला आहे आणि 3 वर्ष कैद आणि 3 लाखाचा दंड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा जो कायदा आहे त्याची व्याख्या सरकारच करणार आहे आणि हे सरकार मनुवाद्यांचं सरकार आहे आणि मागासवर्गीय राज्यकर्त्या, मागासवर्गीय नेतृत्वाला दाबण्याचा प्रकार आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे हे आम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून एकतर तुम्ही हिंदुत्ववादी व्हा म्हणजे मनुवादी व्हा किंवा तुम्ही नक्षलवादी व्हा किंवा मुस्लिम असतील तर तुम्हाला अतिरेकी आम्ही घोषित करू, अशा प्रकारचं या मनुवाद्यांचं धोरण आहे. यासाठी फार मोठं वैचारिक चिंतन आपल्या लोकांना करावं लागेल. आणि म्हणून मला आता माझ्या सततच्या आंदोलनामुळे मला एका राजकीय चाणक्याने एक मेसेज दिला की पाटील साहेब तुमची आंदोलनं खूप मोठी आक्रमक आहेत, तुम्ही सरकारवर टीका करता तर तुम्हाला लवकरच अरेस्ट होऊ शकते. मला 15 दिवसापूर्वी संदेश आला आणि मला सुद्धा काळजी वाटली, पण मला त्या संदेशाचा अर्थ तेव्हा कळला नव्हता. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत हा कायदा आला नक्षलवाद्यांच्या विरुद्ध, म्हणजे नक्षलवादी लोकांना ठरवायचं किंवा अतिरेकी ठरवायचं ना आतमध्ये टाकायचं हे शासनाचं धोरण आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की असा कुठल्या तरी केसेस आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून होऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मी सगळ्या ओबीसीना सांगतो की राज्य सरकारने हे विधेयक आणलेलं हे संविधान विरोधी आहे, लोकांचा आवाज दाबण्याचं विधेयक आहे आणि यामध्ये कडक शिक्षेच्या तरतुदी आहेत. त्याचं कात्रण माझ्याकडे आज आहे. शहरी नक्षलवादाला चाप आणि 3 वर्ष कैद आणि 3 लाखाचा दंड हे जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशातला हिंदुत्ववाद हा ओबीसी, एससी, एसटी यांना धोकादायक आहे. त्याच पद्धतीने डावा विचार आहे, हा डावा विचार सुद्धा हा हिंसक विचार आहे. आणि म्हणून अहिंसक लोकशाही रक्ताचा थेंब न सांडवता परिवर्तन होऊ शकतं हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याला पूरक विचार जो देशाला दिला तो भगवान बुद्धांचा दिला. म्हणून सुरुवातीला मी जरी बोललो नाही तरी आम्ही आई एकविरीचे सगळे सुपुत्र, आई एकविरा ही महामाया आहे, भगवान बुद्धांची आहे आणि भगवान बुद्धांचा कारले लेण्यांचा विचार इथल्या प्रत्येक लेण्यामध्ये आहे, ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की बुद्ध की कार्ल मार्क्स, म्हणजे नक्षलवाद हा डावा विचार आहे, तो विचार हिंसक विचार आम्हाला मान्य नाही आणि आम्ही बुद्धाच्या शांतीच्या विचाराने जाऊ आणि लोकशाही पद्धतीने या देशामध्ये परिवर्तन घडवून आणू. आणि भगवान बुद्धांनी या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा कर्मकांडी धर्म, यज्ञ यागी पशुहत्या करणारा धर्म आपल्या अथक परिश्रमाने बदलून दाखवला. हे सामर्थ्य भगवान बुद्धांच्या विचारात तेव्हा होतं, आजही आहे. आणि या देशातली हिंसा, या देशातलं शोषण आम्ही बदलू. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये मराठा आंदोलकांची फसवणूक ज्या लोकांनी केलेली आहे ते मराठ्यांना घाबरणारे लोक होते. आज प्रवीणदादा गायकवाडांचा परवाचा एक व्हिडिओ वाचला आणि त्यांनी घरामध्ये बुद्धमूर्ती बसवलेली आहे. मी मराठा बांधवांना हे सांगेन की ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर गेले आणि त्यांनी सांगितलं मुक्ती कोण पथे, या देशाची मुक्ती ही भगवान बुद्धांच्या विचारानेच होईल आणि ओबीसी नेतृत्वाने सुद्धा हा विचार स्वीकारला पाहिजे. मराठा बांधवांनी आपली क्षत्रिय तलवार खाली ठेवावी. जपानमध्ये, चायनामध्ये सामुराई योद्ध्यांनी लोकशाहीच्या यशस्वीसाठी आम्ही क्षत्रिय आहोत हा जो जन्मताच श्रेष्ठ आहोत हा मूर्खपणा सोडून दिला. जो हिटलरने केला होता हा मूर्खपणा, आम्ही क्षत्रिय, आम्ही ब्राह्मण, आम्ही वैश्य जन्मानेच श्रेष्ठ आहोत आणि ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया हे जन्मानेच हलक्या आहेत, हा मनुस्मृतीचा, हिंदू धर्माचा, वैदिक धर्माचा विचार त्यागावा. आणि सगळे स्त्री पुरुष हे समान आहेत
आणि जन्माने कुणीही श्रेष्ठ नाही, कुणीच कनिष्ठ नाही, हा भगवान बुद्धाचा जगात पोचलेला विचार स्वीकारावा. आणि कार्ल मार्क्स यांच्या हिंसक विचाराला बुद्धाचा विचार हाच पर्याय आहे. आणि म्हणून पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावर जेव्हा कारवाई होते तेव्हा संविधान समोर घेऊन आपण जाऊ. आम्ही संविधानिक आहोत, आमचे लढे हे संविधानिक आहेत, अहिंसक आहेत, हे पोलिसांना आणि न्यायालयाला पटवून देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या लोकांवर आहे. आणि हा विचार चैत्यभूमीचा विचार आहे, हा आंबेडकरी चळवळीचा विचार आहे. तो विचार बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ओबीसीनी स्वीकारावा आणि धर्मचिकित्सा रोजच्या जीवनातली आम्ही करावी. आम्ही जर शिक्षणावर आणि पुस्तकांवर जास्त खर्च केला तर निश्चितपणे आपल्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात आणि राष्ट्रीय जीवनात बदल घडवू शकतो. आणि म्हणून मराठा बांधवांना आपल्याला विनंती आहे की ओबीसी जातीमध्ये भटके, विमुक्त, आदिवासी हे अत्यंत मागासलेले आहेत, गरीब आहेत, दुबळे आहेत. त्यांच्या घरांचा पत्ता नाही, त्यांच्या जमिनींचा पत्ता नाही, त्यांच्या जातीच्या दाखल्यांचा आणि त्यांच्या रेशन कार्डचा सुद्धा पत्ता नाही. आणि तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिंदे कमिट्या वगैरे नेमून कुणबी दाखले देण्याचा प्रघात जो महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे, सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी दाखले, मराठा बांधवांना ओबीसी दाखले देण्याचा जो सुरू केलेला आहे, हा इतर एससी एसटी आणि ओबीसीवरचा अत्याचार आहे. त्यांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी अनेक वर्ष, अनेक महिने संघर्ष करावा लागत असेल तर हा संघर्ष तुम्हाला सुद्धा करावा लागेल. पण तुम्ही जर मागासवर्गीयच नाही तर कुठल्या तोंडाने तुम्ही आरक्षण मागता? तुमच्या डोक्यात जे खूळ ज्या लोकांनी बसवलेलं आहे ते खूळ म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. आणि या देशामध्ये अराजक माजवण्याचा प्रकार आहे, या देशातला आरक्षण आणि समता संपवण्याचा प्रकार आहे. या अर्थाने तुम्ही असंविधानिक वागत आहात आणि म्हणूनच अराष्ट्रीय वागत आहात. याची नोंद मराठा बांधवांनी घ्यावी. आणि ओबीसी बांधवांनी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडून अपेक्षा ठेवत असताना ओबीसी, एससी, एसटी या भावना हातात हात घालून, हृदयाला हृदय जोडून सोबत घेऊन निघालेले आहेत का, हे स्वतःच्या मनातून तपासावं. आणि आपण जर चांगल्या, आपण 52% संख्येने मोठे आहोत, आपण जर या देशातल्या शोषणाविरुद्ध जाहीर भूमिका घेतली आणि स्पष्ट भूमिका घेतली तर एससी एसटी बांधव सोबत येतील. मला बाळासाहेब आंबेडकरांविषयी अनुभव आहे आणि त्यांनी मला चांगली साथ 2019च्या निवडणूक दिलेली आहे. माझं शिक्षण हे राजकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे. आणि म्हणूनच आपण ओबीसीनी एकतर राजकीय दृष्ट्या एससी एसटींच्या कुठल्या पक्षात जावं किंवा ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा. आम्ही कधीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या मनोवादी लोकांची गुलामगिरी करू नये अशी माझी विनंती आहे. आणि याची सुरुवात जर आपण केली तर महाराष्ट्रात निश्चित बदल होतील. आज महाराष्ट्र जो पेटवला जातोय हा एकूणच आरक्षण संपवण्याचा उद्देश आहे. आणि मग पुन्हा एकदा आठवण करून देतो की ओबीसी आरक्षण ज्यावेळी जाट, गुर्जर, पटेल या जमीनदार क्षत्रिय जातींना मिळत नाही तेव्हा यांचे नेहमी स्टेटमेंट असतात की आम्हाला नाही तर कुणालाच नाही. आणि म्हणून सराटे पाटील आणि जरांगे यांनी सांगितलंय की आम्ही मंडल आयोगाची चिकित्सा करू. तर हा जो प्रकार आहे हा आरक्षण विरोधी आहे आणि म्हणून यांना आरक्षण मिळताच कामा नये. म्हणून ही लढाई आक्रमकपणे करण्यासाठी ओबीसी बांधवांना, आगरी कोळ्यांना मी विनंती करतो, आरक्षणाच्या लढाईसाठी पैसा, ताकद, साधनं आपण पुरवावीत. हे काही ईश्वरी कृपेने होणारे काम नाही, तर ईश्वरी कृपा जी आहे ती मनुस्मृतीची कृपा आहे, ती धर्माची कृपा आहे. आणि या कृपेनेच आमचं वाटोळ केलेलं आहे. आणि म्हणून चांगलं करायचं असेल तर ते संविधानिक शिस्त आणि शिक्षणामुळेच होणार आहे. कठीण गोष्ट आहे, पण सांगतो की भगवान बुद्धाकडे जाऊनच हे परिवर्तन होणार आहे. आणि म्हणून या दिशेने आपण जावं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, मराठ्यांना पण माझी विनंती आहे की तुम्ही या देशातल्या दुबळ्या, शोषित लोकांचा प्रथम विचार करावा. तुमच्या लक्षात येईल की आमच्या मागच्या पिढ्यांनी ज्या चुका केल्यात, घोडचुका केलेल्या आहेत, त्याच्यामुळेच ओबीसी, एससी, एसटींना आरक्षण आहे. आणि त्या आरक्षणाचा तुम्ही तिरस्कार करू नका ही माझी विनंती करून माझं हे लांबलेलं भावपुष्प मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.